श्री सिद्धनाथ भक्तांचे कृणाल म्युझिक तर्फे हार्दिक स्वागत व सप्रेम नमस्कार। सातारा जिल्ह्यातील माणगंगेच्या तीरावर भव्य दिव्य असे श्री सिद्धनाथाचे व माता जोगेश्वरीचे मंदिर आहे। श्री सिद्धनाथाच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही म्हसवड नगरी, ही नगरी रम्य निसर्गात वसलेली आहे। माण तालुक्याच्या मध्यावर म्हसवड हे गाव आहे। सातारा जिल्ह्याच्या पूर्व टोकास हे गाव असून सातारा पंढरपूर हम रस्त्यावर आहे। सिद्धनाथाची म्हसवड नगरी पुरातन कालापासून प्रसिद्ध आहे। श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवी यांची प्रतिष्ठापना म्हसवड येथे इसवी सन 10व्या शतकामध्ये झाली असून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी कृपेने हे पावन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। जवळच सीतामाईच्या डोंगरातून उगम पावलेली माणगंगा पावसाळ्यात तुडुंब भरून वाहते व श्री सिद्धनाथाचे चरण स्पर्श करूनच पुढे जाते। उगवत्या सूर्याची किरणे पाण्यावर पडताच म्हसवड नगरी जणू सुवर्णाची भासू लागते। माणगंगेच्या काठी असलेली हिरवी गर्द झाडी म्हसवड गावाच्या सौंदर्य सृष्टीमध्ये भर टाकताना दिसते। दुपारच्या प्रहरी वाहणारा शीतल वारा आणि माणगंगेचे थंडगार तीर्थ जीवाला सुखमय करून टाकणारे आहे। हिरव्या गर्द झाडीतून किलबिल किलबिल करणारे, इकडून तिकडून भरारी मारणारे पक्षी हे दृश्य मनाला आल्हाद देते। सायंकाळच्या सूर्यास्ताला जाण्याच्या वेळचा देखावा तर मनावर भक्तिभावाचा ठसा उमटवतो। असा हा वालुकामय माणदेशी प्रदेश सर्वच्या सर्व श्री सिद्धनाथाच्या चरणी भक्तीमध्ये लीन झालेला दिसतो। पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी। रुद्रनाथाचे भरले भारी, रुद्रनाथाचे भरले भारी, शोभा गावाचे दिसते न्यारे आहो कारभारी। शोभा गावाचे दिसते न्यारे आहो कारभारी। पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी। 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 जोगेश्वरी चल जाऊया लवकर पाहू
जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी जत्रनाथाची भरली भारी जत्रनाथाची भरली भारी शोभा गावाची दिसते न्यारी आहो कारभारी जत्रनाथाची भरली भारी आहो कारभारी पार्वतीचा हो अवतार पाहू जोगेश्वरी शोभा गावाची दिसते न्यारी आहो कारभारी कृणाल म्युझिक घेऊन आली अरुण कचरे प्रस्तुत सुपरहिट धमाल लोकगीतांची व्हीसीडी लिंबू मला मारिला लिंबू मला मारिला गा लिंबू मला मारिला डोकं फिरलया बयेच डोकं फिरलया डोकं फिरलया बयेच डोकं फिरलया हाताला धरलया ते लगीन धरलया हाताला धरलया मग ते लगीन धरलया तुझी आरोळी कायम पायी काळी हे फाटलं माझं काळी हे फाटलं माझ्या हारणीला कारभार नीला तान जाता तुम्ही खेळताय झाडगी बोलताय खुंटिया पडून उतानी अंगात खेळताय झाडगी बोलताय खुंटिया पडून उतानी आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी महिला लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन लिंबू मला मारिला कॅसेट आणि व्हीसीडी फक्त कृणाल म्युझिक वर श्री सिद्धनाथाच्या व माता जोगेश्वरीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या माणगंगेत स्नान केल्यावर आपण भयमुक्त आणि पापमुक्त होतो असा येथील भक्तांचा दृढ विश्वास आहे. भक्तगण दर रविवारी व दर पौर्णिमेला श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची वारी करून संसारामधली आपली सारी सुखदुःख सांगतात व सिद्धनाथा चरणी लीन होतात. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी खऱ्या भक्तांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांची दुःखे आपल्या पदरी घेऊन त्यांना सुख देतात व त्यांच्या नवसाला पावतात.
श्री सिद्धनाथ हे दैवत नवसाला पावणारे असल्यामुळे लाखो भक्तगण त्यांच्या दर्शनाला म्हसवड येथे येतात. एकदा त्रैलोक्यात मोठा चमत्कार झाला. मायेनं ब्रह्मादिकांनाही मोह पडला. या मोह मायेला ब्रह्मा विष्णू देखील भुलले. विपरीत बुद्धीनं सत्याचा नाश झाला. हे त्रिभुवन मी निर्माण केले म्हणून मी श्रेष्ठ असे ब्रह्मा म्हणे, तर मी सर्वांचा आधार व या सृष्टीचा पालक म्हणून मी श्रेष्ठ असे विष्णू म्हणू लागले. असे उभयतांचे भांडण चालू असताना तेथे नारद मुनींची स्वारी आली. उभयतांना नमस्कार करून महर्षी नारद म्हणाले, ब्रह्मकल्पांची संख्या पूर्ण झाली म्हणूनच तुम्हा दोघांना ही विपरीत बुद्धी झाली असावी. आता तुम्ही बद्रिकाश्रमात जा. तेथे सर्व ऋषी मुनी आहेत. ते तुम्हाला ब्रह्मरूप सांगतील. मग कोण श्रेष्ठ हे तुम्हास कळेल. नारदाची ही युक्ती दोघांनाही आवडली. दोघेही बद्रिकाश्रमात गेले. तेथे वशिष्ठ, अत्री, मार्कंडेय व आदी महामुनी बसलेले होते. त्यांनी योग मायेनं भुललेल्या ब्रह्मा विष्णू यांना पाहताच नमस्कार घातला. श्री विष्णूंनी मुनींना विचारले, आपण ब्रह्मरूप म्हणजे काय ते सांगा. तुम्ही महान तपस्वी आहात. ब्रह्मरूप कोणाचे, माझे की ब्रह्मदेवाचे? यावर अत्री ऋषी म्हणाले, तुमची बुद्धी चळून गेली आहे. मायेनं तुम्हास कसे भुलवले तेच समजत नाही. विष्णू रागाने म्हणाला, तुम्ही जपतपात जन्म घालवता, अजून तुम्हाला ब्रह्मरूप कळत नाही. साक्षात विष्णू तत्व सोडून शिवतत्व का जपता? यावर मार्कंडेय उत्तरले, वेदांनी निरूपण केलेले ब्रह्म पाहिले की मुक्ती मिळते. असंख्य प्रलयातही केवळ शिवस्वरूपच अचल आहे. तेव्हा तुम्ही वेदांकडे जा व तुम्हीच ब्रह्म असे शिफारस पत्र घेऊन या. मग विष्णू आणि ब्रह्म वेदपुरीस गेले. त्यांनी वेदांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा ऋग्वेद म्हणाला, तुम्हा शिवाच्या इच्छेने निर्माण केले व सृष्टी कार्यास लावले आहे. यावर विष्णू व ब्रह्मदेव यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांच्याकडे क्रमाक्रमानं गेले. या सर्वांनीही ऋग्वेदाप्रमाणेच उत्तर दिले. तेव्हा तुम्हास ब्रह्म समजलेच नाही असे ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले. नंतर ते दोघे गायत्रीकडे गेले व आपली अडचण सांगितली. तेव्हा गायत्री म्हणाली, तुम्ही ब्रह्मा आणि विष्णू मायेपासून निर्माण झाले आहात, परंतु परमात्मा स्वरूप वेगळे म्हणून तुम्ही ब्रह्म नव्हे. शिवाचे अधीन सर्व आहे. मी स्वतः त्याचे मुकुटात असते, पण मलाही शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. गायत्रीचा ब्रह्मा विष्णू यांनी निषेध केला व म्हटले, तुलाही ब्रह्मस्वरूप कळलेले नाही. गायत्रीची केलेली ही निर्भत्सना ऐकून शंकरास फार राग आला व त्याने उजवा हात झाडला. तेव्हा भुजदंडापासून महाकाळ म्हणजेच काळ भैरव निर्माण केला. काळ भैरवाचा जन्म झाला. काळ भैरवाने शंकरास विचारले, मला उत्पन्न करण्याचे कारण काय व आपली काय आज्ञा आहे? तेव्हा शंकर म्हणाले, ब्रह्मा विष्णू यांनी ऋषी मुनी वेद व गायत्री यांचा धिक्कार केला आहे. तरी वेदांची परत स्थापना करून गायत्रीस आश्वासन दे व सृष्टी कर्म यथापूर्व चालू कर. आज्ञा होताच काळ भैरव शंकरास वंदन करून वेदपुरीस गेला. तेव्हा ब्रह्मा विष्णू वाद अजून चालूच होता. काळ भैरव त्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला. तेव्हा ब्रह्मा विष्णू यांनी त्यास तू कोण असे विचारले असता काळ भैरव म्हणाले, त्रैलोक्यात जे वादविवाद करतात त्यात खरे खोटे कोण हे मला समजते. दोघांना या उत्तराचा आनंद झाला व ब्रह्मा विष्णू या श्रेष्ठ कोण, यात परब्रह्म कोण, हा पूर्वीचाच प्रश्न दोघांनी काळभैरवास केला. तेव्हा काळभैरव म्हणाले, तुमच्या प्रश्नांचे उत्तर माझ्या नखाग्रावर आहे. तुमच्या श्रेष्ठ कोण हे मी सहज सांगेन. तरी ब्रह्मदेवा, तू मला पाहण्यासाठी आकाशात जा. मुकुट 21 स्वर्गात आहे. चरण सप्त पाताळात आहेत. जो लवकर पाहून येईल तो श्रेष्ठ असे मी समजेन. काळभैरवाचे बोलणे ब्रह्मा विष्णू यांना पटले व ब्रह्मा मुकुट शोधण्यासाठी आकाशात गेला, तर विष्णू पादुका शोधण्यासाठी पाताळात गेला. विष्णू चालून चालून थकला, परंतु पादुकांचा थांगपत्ता लागेना. पण मनात ब्रह्मत्वाचा विचार चालूच होता.
यावेळी पाताळात त्याला पाताळकंद गजानन दिसला. तो शंकराचे ध्यान करीत बसला होता. विष्णूने त्यास तू कोण असे विचारता गणपती म्हणाला की मी पाताळकंद गणपती, मला ते निर्गुण ब्रह्म कळले आहे. तसा विष्णू म्हणाला मग मला कसे कळेल? त्यावर गणपती म्हणाला गर्वाचा नाश झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु शिवाय ज्ञानाचा अधिकार शिष्याला नाही. तेव्हा विष्णूने गणेशाला ब्रह्मदेवात लागलेल्या पैजेची माहिती सांगितली. तेव्हा गणपती खो खो हसत म्हणाला अरे लक्ष युगे फिरलास तरी तुला पादुकांचे दर्शन होणार नाही. इतक्या प्रवासानंतर तुला हे एक ब्रह्मांड दिसले. अशी अनंत ब्रह्मांडे शिवाच्या चरणी आहेत. तुम्ही शिवाचा द्वेष करता. तुम्हाला गुरुमंत्र नाही, वेदशास्त्रे मान्य नाहीत, म्हणून तुम्ही मोहात पडता. मग विष्णूने गणपतीकडून गुरुपदेश घेतला व शिवाचा किंकर होण्याचे मान्य केले. तेव्हा मायेचा पडदा उडून गेला. गणपतीने विष्णूस अभयवर दिला व शंकराचे गुणगांभीर्य वर्णन केले. गणपती म्हणाला आता तरी मोहात पडू नको. तो विश्वंभर त्रिलोकनाथ आहे. त्याचा महिमा अगाध आहे. सर्वश्रेष्ठ शिवच होय. असे ज्ञान प्राप्त होताच विष्णूंची भ्रांती फिटली व शिवाच्या पादुका त्यांना आपल्या हृदयात पाहिल्या. तेव्हा त्याने गणपतीची स्तुती केली व परत जाऊन काळभैरवास नमस्कार केला. इकडे ब्रह्मदेव स्वर्गाची वाट चालतच होता. त्याला आता कुठे एक स्वर्ग पाहता आला होता. थकून क्षणभर तो थांबला. तेथे कामधेनू व केतकी होत्या. कामधेनू म्हणजे ब्रह्मदेवांची माताच. तिने त्याला ओळखले. कुठे जातोस असे विचारले. यावर ब्रह्माने पैजेचा सर्व वृत्तांत सांगितला. कामधेनू म्हणाली इतक्या काळापर्यंत चालूनही तुला एकच ब्रह्मांड पाहता आले. अशी अनंत ब्रह्मांडे ज्याच्या शेमावळीत गडप झाली आहेत, तो विश्वंभर शंकर कोणाला कळणार? तू व्यर्थ फिरू नकोस. गायत्रीचे बोल ऐकून ब्रह्मदेवाला वाटले असे जर आपण फिरत राहिलो तर विष्णू श्रेष्ठ ठरेल. तेव्हा ब्रह्मदेव कामधेनूला म्हणाला की मी तुला त्रिकाळ जपतो, तरी तुम्ही दोघींनी मी मुकुट पाहिला या गोष्टीची साक्ष द्या. तेव्हा कामधेनू म्हणाली असत्य साक्ष देणे महापाप आहे. यावर ब्रह्मदेव म्हणाला तू अनादि अगोचर आहेस. तुला दोष कदापि नाही. तुझे केवळ 108 वेळा स्मरण केले की प्राणी मात्र पापमुक्त होतात. अशा रीतीनं कामधेनू व केतकी यांना अनुकूल करून घेऊन दोघींसमवेत ब्रह्मा काळभैरवाकडे आले. विष्णूला त्याने डाव्या बाजूस बसलेला पाहून त्याला राग आला. ब्रह्मदेव काळभैरवास म्हणाले की मी मुकुट पाहून आलो आहे, तेव्हा या दोघी साक्षीला आहेत. काळभैरवाने गायत्रीला विचारले याने मुकुट पाहिला, ही गोष्ट खरी आहे का? त्यावर ही गोष्ट खरी आहे असे गायत्री म्हणाली. तेव्हा काळभैरव प्रलयासारखा क्रोधीयमान झाला. ब्रह्मांड गोल गोल फिरू लागले. ब्रह्मदेव प्राणभयाने धावत सुटला. काळभैरवाने डाव्या हातांच्या नखाने ब्रह्मदेवांचा शिरच्छेद केला व गायत्री शाप दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र राहील. केतकी शाप दिला की तुला कोणीही शिवाच्या मस्तकी वाहणार नाही, तुझ्या सर्वांगी काटे असतील. तेव्हा साक्षात शंकर तेथे प्रकटले. वीरभद्र व गणसंगतीला होते. सर्वांनी ब्रह्माचे प्रेत पाहिले. शंकरास दया आली. ते काळभैरवास म्हणाले तू यास व्यर्थ मारलेस. हे ब्रह्महत्येचे पाप सरेपर्यंत तुझे हाताला चिकटून राहील. तेव्हा शिवशंकराने काळभैरवास तीर्थयात्रा करण्यास पाताळात पाठवले. यज्ञयाग व्हायला हवेत व मंत्रसिद्धी कायम राहावी म्हणून शंकराने ब्रह्मदेवास जिवंत केले. ब्रह्मदेव जिवंत होताच शंकराची स्तुती करू लागले. त्यांचे शरीर शिवस्पर्शाने दिव्य झाले. शंकरापुढे लोटांगण घालून अपराध कबूल केला आणि क्षमा याचना केली. इकडे काळभैरवानं पाताळातील तीर्थयात्रा करूनही ब्रह्महत्या सुटेना. तेव्हा काळभैरव काशीस गेले व गंगा स्नान करताच ब्रह्महत्या गळून गंगेत पडली. तेव्हा काळभैरवाने आनंदित होऊन विश्वनाथास नमस्कार केला. तेव्हा शंकराने प्रकट होऊन
काळभैरवास वर दिला की तुझी ब्रह्महत्या गळून गेली, आता तो निर्दोष झालास, तेव्हा तुला मी माझ्या 64 कोटी गणांचा अधिकार देऊन काशीचा रक्षक व्हावेस अशी आज्ञा करतो. शंकराची आज्ञा पाळून काळभैरव काशीस राहिला, तेव्हापासून अग्रपूजेचा अधिकार काळभैरवास मिळाला. त्या दिवसापासून काळभैरव काशी क्षेत्राचे रक्षण करू लागला. गोदावरी दक्षिण भागात महाभयंकर क्रूरकर्मी दैत्याचा मुलगा प्रचंडासूर हा दुष्ट दैत्य होता. तो सर्व ऋषी मुनींना साधू संतांना त्रास देऊ लागला. प्रचंडासुराच्या त्रासानं सर्वजण श्री भगवान विष्णूकडे गेले व विष्णूला शरण जाऊन प्रार्थना करू लागले. तेव्हा श्री भगवान विष्णू सर्व ऋषी मुनींना घेऊन शंकराकडे गेले. त्यांचे सर्व गाऱ्हाणे ऐकून उमापती शंकराने काशी क्षेत्री काळभैरवाकडे जाण्यास सांगितले. तेव्हा ते सर्वजण काशी क्षेत्री श्री काळभैरवाकडे येऊन त्यांना सांगू लागले की भगवान शंकराने आम्हास प्रचंडासूर राक्षसाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे पाठवले आहे. तेव्हा तुम्हीच त्या प्रचंडासुराचा वध करू शकता. हे सर्व कथन ऐकल्यानंतर काळभैरव प्रचंडासुरावर चाल करून गेले व त्याच्याबरोबर घनघोर युद्ध करून प्रचंडासुराला आणि सुवर्णसुराला ठार करून त्यांच्या 100 दैत्यांनाही ठार केले. म्हणूनच या नगरीस सुवर्ण नगरी म्हणजेच आजची सोनारी असे नाव पडले. तेव्हापासून काळभैरव सोनारीलाही वास्तव्य करून राहिले. इकडे करवीर तालुक्यात कोल्हापूर येथे काळासूर नावाचा राक्षस धुमाकूळ घालू लागला होता. त्यावेळी आदिमाया शक्ती देवीचे 9 दिवसाचे घट बसलेले होते. होम हवन पूजा अर्चा चालू होती. तेव्हा सर्व देवी देवतांना व ऋषी मुनींना प्रश्न पडला की हा काळासूर होम हवन होऊ देणार नाही. तेव्हा सर्वजण आदिमाया शक्ती महालक्ष्मीकडे गेले व तिला गाऱ्हाणे सांगू लागले. सर्वच गाऱ्हाणे ऐकून आदिमाया म्हणाली की त्या काळासुराचा वध फक्त काळभैरवच करू शकतो. तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याला सर्व वृत्तांत सांगावा. महालक्ष्मीचे बोल ऐकून सर्वजण काळभैरवाकडे गेले व काळभैरवा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांचे गाऱ्हाणे ऐकून काळभैरव व त्यांचे अनेक गण घोड्यावर बसून करवीर क्षेत्री कोल्हापूरला आले व करवीर निवासिनी महालक्ष्मीला भेटून काळासुराच्या वधासाठी निघणार. तोच महालक्ष्मी म्हणाली, काळासुराच्या वधानंतर तुझा घोडा ज्या ठिकाणी पायाच्या खुराने जागा दाखवील त्या ठिकाणी तू त्रिशूळ मार. तुला पाताळात जाण्याचा मार्ग दिसेल. तेथे नागांचा राजा तक्षक याची मुलगी जोगेश्वरी हिच्याबरोबर तू लग्न करावेस. आदिमाया शक्तीचे बोल ऐकून काळभैरव सैन्यासहित काळासुरावर चाल करून गेला. त्याच्याशी तुंबळ युद्ध करून काळासुराला त्याने ठार केले. काळासूर ठार होताच स्वर्गातून देवी देवतांनी काळभैरवाचा जय जयकार केला. काळासुराचा वध करून सर्वांवरचे संकट दूर केले. म्हणून आदिमायेने काळभैरवास वर दिला की आमचे घट नवरात्रीला 9 दिवसाचे बसतील, पण तुझे घट 12 दिवसांचे बसतील. हे घट कार्तिक शुद्ध 1 ला बसून कार्तिक शुद्ध 12 ला सूर्योदयापूर्वी उठतील असा वर दिला. आदिमायेने सांगितल्याप्रमाणे काळासुराचा वध केल्यानंतर काळभैरवाच्या घोड्याने पायाच्या खुराने जागा दाखवली. जागा दाखविता काळभैरवाने त्रिशूळ मारले. तसा पाताळात जाण्याचा त्याला मार्ग दिसला. नागराजाशी युद्ध करून विजय मिळवला. त्याची मुलगी जोगेश्वरी बरोबर लग्न केले. तो दिवस होता बार्शीचा. कार्तिक शुद्ध 12 ला रात्री 12 वाजता लग्न झाले. म्हणून श्री काळभैरव सिद्धनाथाचे व माता जोगेश्वरीचे लग्न म्हसवड येथे सिद्धनाथाचे भक्त कार्तिक शुद्ध 12 ला सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी नाथाचे बसलेले घट उठवतात व रात्री 12 वाजता लग्न लावतात. परंतु काळभैरव श्री सिद्धनाथ सोनारीहून म्हसवडला कसे आले ते पाहूया. मान तालुका हा दंडकारण्यात असल्यामुळे हा भाग दुष्काळी आहे. हा भाग दुष्काळी असल्यामुळे येथील भोजा नावाचा धनगर आपली मेंढरे चारायला घेऊन दरवर्षी सोनारीला जात असे व पावसाळा सुरू झाला
की तो परत येत असे. भोजा धनगर सोनारीला मेंढरे चारायला गेल्यानंतर रोज नित्यनेमानं तो सिद्धनाथाच्या दर्शनासाठी जात असे व सिद्धनाथाची मनोभावे भक्ती करत असे. भोजा धनगर वयानं वृद्ध झाल्यामुळे त्याच्या मनी शंका आली की पुढील वर्षी मी सोनारीला येऊ शकेन की नाही. तेव्हा भोजा धनगर नाथांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्याने श्री सिद्धनाथास कळकळून विनंती करून सांगितले की नाथा, माझ्या अंगी आता त्राण उरलेला नाही. तेव्हा पुढील वर्षी तुझ्या भेटीला मी कसा येऊ? तू जर माझ्या बरोबर माझ्या गावी आलास तर तुझ्या दर्शनाचा आणि सेवेचा मला योग मिळेल. असे सांगून भोजा धनगर मेंढरे राखण्यासाठी गेला. सायंकाळी मेंढरे घेऊन भोजा धनगर आपल्या ठिकाणी आला व रात्री झोपी गेला. मध्यरात्रीच्या वेळी श्री सिद्धनाथ भोजा धनगराच्या स्वप्नात जाऊन सांगू लागला की भोजा, माझी सेवा तुझ्या हातून घडावी म्हणून मी तुझ्या गावाला येत आहे. परंतु माझी एक अट आहे. ती अट म्हणजे तू उद्या सकाळी तुझ्या गावाकडे निघ. मी तुझ्या पाठीमागून येतो. परंतु गावाकडे जाते वेळीस मागे फिरून पाहू नकोस. नाहीतर तू ज्या ठिकाणी मागे पाहशील त्याच ठिकाणी मी राहीन. तुझ्या बरोबर मला येता येणार नाही. असा स्वप्ना दृष्टांत देऊन नाथ अदृश्य झाले. भोजाला जाग आली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व तयारी करून भोजा धनगर मेंढरे घेऊन आपल्या गावाकडे मजल दर मजल करीत निघाला. काही अंतर चालून गेल्यानंतर एके दिवशी त्याच्या मनात शंका येऊ लागली. नाथ आपल्या पाठीमागून येत असतील ना? तो नाथांच्या भेटीला आतुर झाला. सिद्धनाथानं घातलेल्या अटीचाही त्याला विसर पडला. त्याचे मन नाथ भेटी विना राहाविना. नाथांना पहावयाची इच्छा अनावर झाली व त्याने मागे वळून पाहिल्याबरोबर एक चमत्कार घडला. विजेचा प्रचंड कडकडाट होऊन सिद्धनाथ पिंडरूपी माणगंगेतरी अदृश्य झाले. भोजा धनगर सिद्धनाथाचा धावा करू लागला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ऐका भक्तानो, तुम्हा सांगतो दृष्टांत पडिलाय हो. ऐका भक्तानो, तुम्हा सांगतो दृष्टांत पडिलाय हो. नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो. ऐका भक्तानो, तुम्हा सांगतो जोडले दोन्ही हात, केली विनवणी देवाला तिथ. मी जोडले दोन्ही हात, केली विनवणी देवाला तिथ. नाही त्राण उरला अंगात, देवा यावे माझ्या गावात. सांगतो तुम्हा मी, सांगतो तुम्हा, सांगतो तुम्हा मी, सांगतो तुम्हा दृष्टांत पाडिलाय हो. नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो. ऐका भक्तानो, तुम्हा सांगतो मी निजलो त्या माळरानी, देव आले माझ्या सपनी. मी निजलो त्या माळरानी, देव आले माझ्या सपनी. तेव्हा माझ्याची झाली बोलणी, मी येतो तुझ्या ठिकाणी. सांगतो तुम्हा हो, सांगतो तुम्हा, सांगतो तुम्हा हो, सांगतो तुम्हा दृष्टांत पाडिलाय हो. नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो, नाथ माझ्या सपनात आले हो. ऐका भक्तानो, तुम्हा सांगतो
अट माझी तू ध्यानी धर तुझ्यासाठी मी येतो या खर अट माझी तू ध्यानी धर तुझ्यासाठीच येतो मी खर नको पाऊस मागे बर तिथं राहीन पाठी बघशील तर सांगतो तुम्हा हो सांगतो तुम्हा सांगतो तुम्हा हो सांगतो तुम्हा दृष्टांत पाडलाय हो नाथ माझ्या सपनात आले 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 हो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो ठेवला विश्वास नातावर मन गंगे जवळ आल्यावर ठेवला विश्वास नातावर मन गंगे जवळ आल्यावर देव बघण्या उतावला तो पार नाथ दिसे न मागे पाहिल्यावर दृष्टांत पडलाय हो नाथ माझ्या सपनात आले 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 हो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो दृष्टांत पडलाय हो नाथ माझ्या सपनात आले 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 हो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो ऐका भक्तानो तुम्हा सांगतो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नाम. अरुण कचरे प्रस्तुत कृणाल म्युझिकची 15 सुरेल पहाट गीतांची भेट पहाटेची भक्तिगीते. हरिला पंढरीचा चोर गायक स्वप्नील बांदोडकर, रवींद्र साठे, वैशाली सामंत. कृणाल म्युझिकची पेशकश पहाटेची भक्तिगीते. भोजा धनगर निराश मनाने घरी निघून गेला. देव ज्या ठिकाणी अदृश्य झाले ते ठिकाण म्हणजे आज माणगंगेतिरी असणारे हे म्हसवड गाव. या माणगंगेतिरी मसू नावाचा एक गवळी राहत होता. त्याला श्रद्धावान अशी एक पत्नी होती. ती रोज नित्य नेमानं कामातून वेळ मिळेल तशी शिवनामाचा जप करीत असे. मसू व त्याची पत्नी दुधाचा धंदा करून आपला संसार चालवित होते. परंतु पोटी संतान नसल्यामुळे ती दोघेही निराश होती. एकदा काय झाले, मसू आपल्या म्हैशी घेऊन माणगंगेवर गेला असता म्हैशीना नागराजा दिसला. नागराजाला पाहून म्हैशी बुजल्यासारख्या झाल्या आणि माघारी फिरल्या. घडलेला प्रकार मसूनं आपल्या बायकोला सांगितला. तेव्हा मसूची पत्नी माणगंगेतिरी नागराजाचे दर्शन घेण्यासाठी आली. मसूच्या पत्नीनं नागराजास हात जोडून नमस्कार केला आणि आपले दुःख कथन केले. नागराजा तिची व्यथा ऐकून पालापाचोळ्यात अदृश्य झाले. थोड्या वेळानंतर मसूनं आणि त्याच्या बायकोनं ती जागा साफ केली. तेव्हा त्यांना तेथे एक पिंड सापडली आणि मग मसूनं दुधाच्या धंद्यावर तेथे एक मंदिर बांधले. याची ख्याती दूर दूर सर्वत्र पसरली आणि भाविकांची एकच गर्दी होऊ लागली. भाविक दर पौर्णिमेला माणगंगेतिरी म्हसवड गावी नाथांच्या दर्शनासाठी येऊ लागले व त्याची वारी करू लागले. कराडचे भाविक बाळाजी डुबल प्रत्येक पौर्णिमेला कराडवरून दर्शनासाठी येत असत व मनोभावानं दर्शन करून कराडला परत जात असत. एके दिवशी श्री सिद्धनाथाने बाळाजी डुबलाच्या स्वप्नी जाऊन सांगितले, मी व माझी पत्नी जोगेश्वरी खाली भुयारात आहोत. तेव्हा तू आम्हाला भुयारातून बाहेर काढून मंदिर बांधावे, तुला काहीही कमी पडणार नाही. असा स्वप्ना दृष्टांत देऊन नाथ अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी बाळाजी डुबल म्हसवडला आले आणि त्यांनी भुयारात पिंडीची स्थापना केली. मंदिराच्या कामाला सुरुवात केली. मंदिराचे बांधकाम अर्धवट असताना
बाळाजी डुबल स्वर्गवासी झाले. पुढे त्यांचा मुलगा शिवाजी पुढे आला व त्याने आपल्या भाऊबंधांच्या सहाय्यानं मंदिराचे बांधकाम पूर्ण करून मंदिरात श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मंदिराच्या आवारात उजव्या बाजूस आपले वडील बाळाजी डुबल यांची मूर्ती बसवली. आजही बाळाजी डुबलांची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. तसेच येथील भुयारातील पिंडीचे वर्षातून एकदाच म्हणजेच महाशिवरात्रीला भाविकांना दर्शन घेता येते. पुढे सर्व डुबल मंडळींनी यमाजी गुरुवाला सिद्धनाथाची पूजा अर्चा करण्यासाठी ठेवले. सिद्धनाथाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येऊ लागले. याची मिळकत यमाजीला मिळू लागली. यमाजीला 4 मेव्हणे होते. त्यांच्या मनात पाप आले आणि ते म्हणू लागले की देवाला येणारी मिळकत हा एकटाच खातो, त्याला आपण ही मिळकत खाऊ द्यायची नाही. याचा काटा काढला तरच आपणाला देवाची येणारी सर्व मिळकत मिळेल. म्हणून एके दिवशी रात्रीची आरती चालू असताना हातात तलवारी घेऊन त्याचे मेव्हणे आले आणि त्यांनी यमाजीचे शीर उडवले. यमाजीचे शीर सिंहासनाजवळ जाऊन पडले. पण धड आरती घेऊन संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. ज्या वेळेस आरती संपली त्यावेळेस धड देवाजवळ येऊन पडले. हे सर्व डोळ्यांनी पाहून डुबल मंडळींनी विचार केला की यमाजीच्या मेव्हण्यांनी देवाच्या मिळणाऱ्या मिळकतीसाठी यमाजीचा खून केला. त्याची बायको गरोदर होती तेव्हा तिची त्यांना चिंता वाटू लागली. तेव्हा त्यांनी रातोरात यमाजीच्या बायकोला कराडला नेले. थोड्या दिवसानंतर यमाजीची पत्नी दिवस संपताच बाळंतीण झाली. तिला श्री सिद्धनाथ कृपेने मुलगा झाला. डुबल मंडळींनी त्या मुलाचे नाव सिधोजी असे ठेवले. सिधोजी मोठा झाल्यानंतर डुबल मंडळींनी सिधोजीला झालेला सर्व वृत्तांत सांगितला व तू सिद्धनाथ देवाचा पुजारी आहेस असे सांगून त्याला म्हसवडला घेऊन गेले. त्यावेळी न्यायालय नव्हते. 12 गावचे पोलीस पाटील चंद्रभागेच्या तीरावर जमत व न्याय निवाडा करत. तेव्हा डुबल मंडळींनी 12 गावचे पोलीस पाटलांकडे शिदोजीला देवाची पूजा करण्यासाठी न्याय मागितला. त्याचबरोबर यमाजी गुरव याच्या मेहुण्यानाही बोलवून घेतले. सर्वजण चंद्रभागेतीरी जमता शिदोजी व यमाजी गुरुवाच्या मेहुण्यांना आज्ञा करतात की तुम्ही सर्वजण चंद्रभागेत स्नान करून ओल्या वस्त्रानिशी हातात ओंजळी तीर्थ घेऊन शपथ घ्या की पूर्वीपासून आम्ही सिद्धनाथाची सेवा करतो. म्हणून 5 जणांनी ओंजळीत तीर्थ घेऊन शपथ घेण्यास सुरुवात करताच यमाजी गुरुवाच्या 4ही मेहुण्यांच्या ओंजळीतील तीर्थ उकळले व त्यांचे हात भाजले. ते पाहून 12 गावच्या पोलीस पाटलांनी निकाल दिला की शिदोजी गुरव हाच या देवाची पूजा अर्चा करण्याचा खरा मानकरी आहे. त्याप्रमाणे शिदोजीला कराडच्या डुबल मंडळींनी त्याचा हक्क मिळवून दिला व त्या दिवसापासून आजपर्यंत शिदोजीची वंश परंपरा चालत आलेली आहे. पुढे शिदोजीला 3 मुलगे झाले. त्यांच्या 3 आळ्या झाल्या. थोरली आळी, मधली आळी, धाकटी आळी अशी ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांची मूर्ती एकाच गाभाऱ्यात बसवलेली असून मौल्यवान वस्त्रालंकारानं सुशोभित केलेली दिसते. दोन्ही मूर्ती उच्च स्थानावर उभारलेल्या असून गाभाराच्या पुढे दगडी चौथरा आहे. मध्यभागी चौक आहे. त्या चौकात भक्तगण टाळ, मृदुंग इत्यादी वाद्यांसह नाथांची भक्तिगीते, आरती आणि ओव्या मोठ्या तन्मयतेनं भक्तिरस ओतून म्हणतात. सिद्धनाथा रे माझ्या देवा रे, सिद्धनाथा रे माझ्या देवा रे, हाकेला माझ्या धावलास तू, हाकेला माझ्या धावलास देवा, नवसाला माझ्या पावलास तू. तुझ्या मायेनं, तुझ्या कृपेनं, तुझ्या मायेनं
सुंदर गेला फुलून सिद्धनाथा रे माझ्या तू देवा रे नाचे मयूर तुझ्या रे धारी कृपा दृष्टी होता चवारी नाचे मयूर तुझ्या रे धारी कृपा दृष्टी होता चवारी भोळ्या भक्ताची तुला रे जाण भोळ्या भक्ताची तुला रे जाण तुझ्या मायेनं तुझ्या कृपेनं तुझ्या मायेनं तुझ्या कृपेनं घरदार गेलं भरून घरदार गेलं भरून नाथा संसार गेला फुलून सिद्धनाथा रे माझ्या देवा रे सिद्धनाथा रे माझ्या देवा रे हकीला माझ्या धावलास तू हकीला माझ्या धावलास देवा नवसाला माझ्या पावलास तू घरदार गेला भरून नाथा संसार गेला फुलून घरदार गेला भरून नाथा संसार गेला फुलून सिद्धनाथा रे माझ्या देवा रे माझ्या तू देवा रे तन मन धन अर्पून सिद्धनाथाची सेवा करतात हे आपणास दिसून येईल. डुबल मंडळींनी देवालयाच्या शिखराचा सर्व भाग लाखो रुपये खर्च करून गिलावा रंग रिपेअर हे सर्व मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं केला आहे. देवालयाच्या कळसाला सोन्याचा मुलामा देऊन कराडपासून म्हसवड पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढून बसवलेला आहे. नाथाच्या देवळाला तो सोन्याचा कळस नाथाच्या देवळाला तो सोन्याचा कळस जोगेश्वरीच्या नाथाला करूया नवस जोगेश्वरीच्या नाथाला करूया नवस जोगेश्वरीच्या नाथाला करूया नवस जोगेश्वरीच्या नाथाला करूया नवस नाथांचा ऐतवारी धरूया उपास नाथांचा ऐतवारी धरूया उपास मंदिरी गावतला हो सोन्याचा दिवस 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 त्यावेळी नाथ मंदिराच्या शिखराचा कळस सोहळा अवर्णनीय असा सुख सोहळा पाहण्यासारखा होता. याचे सर्व श्रेय कराडच्या डुबल घराणे यांचे आहे व मंदिराच्या बाहेरील आवारातील भोजलिंगाच्या मंदिराचे बांधकाम अक्षदा मंगल कार्यालयाचे मालक सिदोजी डुबल यांनी वैयक्तिक केलेले आहे. कराड येथील डुबल मंडळी म्हसवड येथे सिद्धनाथाच्या प्रत्येक पौर्णिमेच्या वारीला येतात आणि नाथचरणी लीन होऊन गोरगरिबांना सढळ हातानं मदत करतात. तेव्हा या भक्तांना सिद्धनाथ काहीही कमी पडू देत नाही. कराड येथील डुबल मंडळींचे भाऊबंद खळे तालुका पाटण डुबलवाडी येथे आहेत. ही डुबल मंडळी प्रत्येक पौर्णिमा आणि नाथ सोहळ्याला हजर असतात. त्यांची सिद्धनाथावर अपार भक्ती असून डुबलवाडी येथे त्यांनी स्वखर्चानं श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचे रोज दर्शन घडावे या हेतूनं मंदिर बांधले आहे. या सर्व डुबल मंडळींची सिद्धनाथावर अपार भक्ती आहे. श्री म्हसवड सिद्धनाथ हे कुलदैवत जागृत आहे असा सर्व भाविक भक्तांचा दृढ विश्वास आहे. श्री सिद्धनाथ हे काळ भैरव म्हणून ओळखले जातात. मूळ हे शंकराचे रूप असून सिद्धनाथाच्या जवळ त्रिशूळ, डमरू, शिंगी
अशी आयुधे आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, कमरेला शेष आहे, नरमुंड माळ गळ्यात आहे. डाव्या हातात दैत्याचे शिर असून पायाजवळ कुत्रे आहे. ते कुत्रे दैत्याच्या शिरामधून पडणारे रक्त प्राशन करीत आहे. डोक्यावर शेष आहे. श्री जोगेश्वरी मातेजवळ त्रिशूळ, डमरू, शेष ही आयुधे असून पायाजवळ सिद्धनाथांचा मुलगा अग्निबाळ यांची मूर्ती आहे. ती फक्त आंघोळ घालतानाच दिसते. श्री सिद्धनाथ मंदिराचे बांधकाम हे पूर्ण हेमाडपंथी असून चारही बाजूला मोठे दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पूर्वी एकच दरवाजा होता. सध्या कराडच्या डुबल मंडळींनी अधिक 2 दरवाजे बनवून भक्तगणांची गैरसोय दूर केलेली आहे. या सर्व भक्तांची श्री सिद्धनाथावर दृढ श्रद्धा आणि अपार विश्वास आहे. म्हसवड येथे दीपावलीच्या पाडव्याला श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हळदी समारंभ होतो. त्याचप्रमाणे घटस्थापनाही होते. त्या दिवशी श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरीस अभ्यंग स्नान घालून त्यानंतर त्या मूर्ती लोखंडी मंडपात आणल्या जातात व तेथे पोशाख आणि मौल्यवान अलंकार अंगावर चढवून चौरंगावर विराजमान करून त्यांच्यावर सुमनांचा वर्षाव करतात. सालकरी पुजारी आणि गावातील सुहासिनी व इतर महिला बोलावून श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीला हळद लावली जाते. अशा रीतीनं हळदी समारंभ पार पडतो. तत्पूर्वी म्हातार देवाच्या पुढे घटस्थापना केली जाते. हा विधी सकाळपासून ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत चालत असतो. त्या वेळेपासून सिद्धनाथ देवाचे नवरातनाला सुरुवात होते. पुजारी मंडळी अथवा घरातील कर्ता पुरुष या नवरातनामध्ये मंदिराच्या आवारात रात्रंदिवस उभे राहून कडक उपोषण करतात. काही भाविक स्त्रियाही आपली मनोकामना पूर्ण व्हावी या उद्देशाने नाथांची आराधना करून कडक उपोषण करतात. नवरातनामध्ये नगर प्रदक्षिणा सकाळी करतात. जप जाप्य, आरती, धुपारती वगैरे करतात. देवाची आराधना फार कडक असते. दिवसा व रात्री 12 दिवस जागर करून सिद्धनाथास आळवण्याची पराकाष्ठा केली जाते. 12 दिवस गावातील सर्व स्त्रिया रोज सकाळी मंदिरात येऊन मंदिराभोवती आणि पादुकापर्यंत दंडस्थान घालीत असतात. तसेच नगर प्रदक्षिणाही करतात. श्री सिद्धनाथाची पूजा अर्चा करण्यासाठी पुजाऱ्यांना नाथांच्या वतीनं जमिनींचे इनामही देण्यात आले आहे. यांना नियमाप्रमाणे वार, आठवडा, पाळी आणि साल, साल म्हणजेच 1 वर्ष हे प्रत्येकांचे कडे कालचक्राप्रमाणे फिरत असते. दररोज 3 पुजारी असतात. त्यांना वारकरी असे म्हणतात. आठवड्याच्या वारीला आठवडाकरी असे म्हणतात आणि 1 वर्षाला सालकरी असे म्हणतात. ही सालकरी मंडळी आपला संसार प्रपंच सांभाळून नाथांची पूजा अर्चा करतात. संसार करून परमार्थ कसा साधावा हा एकमेव मार्ग यांनी चांगल्या प्रकारे अंगीकारला आहे आणि हाच मार्ग त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलेला आहे. प्रत्येक पुजाऱ्याकडे नाथांची पूजा अर्चा 1 वर्ष येत असते. त्या वर्षामध्ये त्यांना पूर्ण ब्रह्मचर्य व्रत पाळून जवळजवळ त्या वर्षामध्ये संन्यासाश्रम स्वीकारावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांना पुढील कडक अटी पाळाव्या लागतात. पहिली अट, म्हसवड नगरीची शिव म्हणजे हद्द ओलांडायची नाही. दुसरी अट, या वर्षात कसलेही संकट अगर न्यायालयाची तारीख आली तर हजर व्हायचे नाही. तिसरी अट, अंगावरील केस, दाढी, जटाना वस्त्रा लावायचा नाही. हातापायांची नखे काढायची नाहीत. चौथी अट, सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा अभ्यंग स्नान आणि पूजा ही नियमाप्रमाणे करायची. आणि 5वी अट, या वर्षभरात नाथांच्या देवालयातच निद्रा घेणे. भोजन करण्याकरता फक्त घरी जायचे. अशा प्रकारे कडक ब्रह्मचर्याश्रम या सालकरी लोकांना आपल्या सालामध्ये पाळावा लागतो. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला सालकरी बदलला जातो. हळदी समारंभ आणि घटस्थापना झाल्यानंतर
त्याच दिवशी संध्याकाळी श्री सिद्धनाथाची मूर्ती घेऊन सालकरी आणि पुजारी मंडळी, गावातील अनेक भक्तगण गावाच्या उत्तरेकडे असलेल्या राळ्याचे खळे येथील म्हातार देव यांना भेटायला जातात. भेटून परत येत असताना गावच्या वेशीपासून संपूर्ण पेठेतून श्री सिद्धनाथ मंदिरापर्यंत अनेक भक्त सिद्धनाथाचे लाखो रुपयांचे फटाके उडवून स्वागत करतात. व सर्व सुहासिनी सिद्धनाथाला ओवाळतात. दिवाळी मैदानामध्ये गावातील अनेक मानकरी आपली दिवटी घेऊन सहभागी होतात. बार्शी दिवशी घरोघरी पुरणपोळीचा महानैवेद्य केला जातो आणि लग्नाचे केळवण केले जाते. त्या दिवशी देव सालकऱ्याच्या घरी जातात. पंचामृताने नाथांची पूजा केली जाते. नाथांना पोशाख चढवतात. यावर्षी सालकऱ्याच्या घरी सिद्धनाथाला पोशाख चढवल्यानंतर त्याच्या शेजारी कराडचे मानकरी डुबल मंडळी दिसत आहेत. श्री सिद्धनाथांची मूर्ती वाजत गाजत नेऊन हत्तीवर सजवलेल्या अंबारीत विराजमान करतात. अनेक भक्तगण आपल्या काठ्या, दिवट्या, ढोल, लेझीम, गजी घेऊन या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर दगडी दीपमाळा पेटवून रोषणाई केलेली दिसते. सिद्धनाथांची मूर्ती हत्तीवर विराजमान होते, तर श्री माता जोगेश्वरीची मूर्ती मंदिरात तिच्या जागेवर असताना दिसते. प्रथम देवाची चंदनाची काठी मंदिरात नेली जाते. पुन्हा देवाची ढाल तलवार मंदिरात नेली जाते. त्यानंतर रात्री 12 वाजता श्री सिद्धनाथ यांची हत्तीवरील मूर्ती सालकऱ्याच्या छातीला बांधून मंदिरामध्ये नेण्यात येते. मूर्ती मंदिरामध्ये नेत असताना प्रत्येक भक्तगण मूर्तीला हात लावण्याचा प्रयत्न करीत असतो. मूर्तीला हात लागणे म्हणजे भाग्याचे समजले जाते. मूर्ती मंदिरात आल्यानंतर तेल उतरणी होते. चौक मांडला जातो. श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीला पोशाख चढवून त्यांचे मंगलाष्टक म्हणून लग्न लावले जाते. अशा प्रकारे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचे लग्न होते. नाथाच्या नगरीत गाई वाजत गाजत, नाथाच्या नगरीत गाई वाजत गाजत, अन सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. हे सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. हे नाथाच्या नगरीत गाई वाजत गाजत, अन सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. तक्षक राजाची लगोगाई उपवार, सिद्धनाथाला देण्याचा केला ठराव नंतर. तक्षक राजाची लगोगाई उपवार, सिद्धनाथाला देण्याचा केला ठराव नंतर. केला ठराव नंतर अहो लग्न सोहळा झाला. लग्न सोहळा झाला आंबे दोगाई गावात, आंबे दोगाई गावात, अन सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. अन सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं
अहो 9 लाख मोत्याचा ते बासिंग देवाला माणिक मंडोळी शोभ्या सिद्धनाथाला अहो 9 लाख मोत्याचा ते बासिंग देवाला अहो माणिक मंडोळी शोभ्या सिद्धनाथाला शोभ्या सिद्धनाथाला अन करवली वड जाई करवली वड जाई मिरवती या मंडपात अन सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत अहो सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत कृणाल म्युझिक घेऊन आली प्रथमच कोळी गीतांचा व्हीसीडी धमाका नॉन स्टॉप लोकगीते कोळी गीते मी हाय कोली सोरीला ढोले ग मुंबईच्या किनारी मार्कन कोली हानलम कोली ग चल जाऊ बाजारी फिरा आहे तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी फिरा आहे तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी सावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो पंधराला ग पारू दर्याचे पुंजेला सन आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना मुलांचा दुनियेचा पोरंसी आईले पोऱ्या मला म्हणते हवायू यो पोरंसी आईले तुमच्या घरोघरी टीव्हीवर दिसणारी व्हीसीडी आजच खरेदी करा दर्यावरी आमची डोलवरी घेऊन माशाच्या डोलीनं घाटीचे कोली नॉन स्टॉप लोकगीते कोळी गीते फक्त कृणाल म्युझिक वर हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर तुळशी विवाह होतो. श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीची रथातून भव्य मोठी लग्नाची वरात निघते. तेव्हा या ठिकाणी सिद्धनाथाची यात्रा भरते. नाथांची म्हसवड नगरी आनंदानं गजबजलेली दिसते. श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी यांच्या दागदागिन्याने सजवलेल्या मूर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात. सालकरी आणि 2 पुजारी सिद्धनाथ व देवी जोगेश्वरीच्या आजूबाजूला बसलेले असतात. रथाबरोबर नवसाच्या पालख्या आणि उंच उंच कावड काठ्या भक्तगण खांद्यावर घेऊन भाविक मोठ्या आनंदानं वाद्याच्या तालावर नाचत असतात. काळ भैरवाचा आली रे आली आली रे आली आली रे आली आली रे आली नाथाचा सोळा भक्त हा गोळा नाथाचा सोळा भक्त झाला या गोळा नवरत्नाच्या घातल्यात माळा नाथाची सासन वाजत आली न म्हसवड नगरी गरजून गेली नाथाची सासन वाजत आली न म्हसवड नगरी गरजून गेली नाथाची सासना वाजत आली न म्हसवड नगरी गरजून गेली नाथाची सासना वाजत आली न म्हसवड नगरी गरजून गेली दिवाळी अमावास्येला सिद्धनाथाचा रथ सजला दह्या दुधानं आंघोळ घालती वरचरीचा पोशाख चढवती वरचरीचा
सिद्धनाथाची जत्रा मोठी भाविकांची झाली दाटी सिद्धनाथाचं गुणगान गाती चरणावरती मस्तक ठेवीती चरणावरती मस्तक ठेवीते चरणावरती मस्तक ठेवीते या दर्शनाला पहा करती झाली नमस्कडी नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली सिद्धनाथ देवा भोळा भोळ्या भक्तांचा भरलाही मेळा गुलाल खोबरं पहा उधळती चांग भाल्याचा गजर करती चांग भल्याचा गजर करते चांग भल्याचा गजर करते आनंदाला पहा सीमा नवली मस्कडी नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली जोगाई राजा सिद्धनाथ माझा त्याच्या नावाचा लय वाजा गाजा शिवशंभूचा हा अवतार काही हो गुणगान बाळ मयूर गाई गुणगान बाळ मयूर गाई गुणगान बाळ मयूर ह्या विश्वाचा हाय खरावाली नमस्कडी नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड नगरी गरजून गेली नाथाचा सोळा भक्त हा गोळा नाथाचा सोळा भक्त झालाय गोळा नवरत्नाच्या खात्यात माळा नाथाची सासन वाजत आली नमस्वडी नगरी गरजून गेली नाथाची सासन वाजत आली नमस्वडी नगरी गरजून गेली नाथाची सासणा वाजत आली नमस्वड यावेळी नाथांच्या रथावर भक्तगण गुलाल खोबऱ्याचा वर्षाव करीत सिद्धनाथाचं चांग भलं माता जोगेश्वरीचं चांग भलं हा चांग भल्याचा गजर करत रथ ओढण्यास सुरुवात करतात. गुलाल खोबऱ्याची उधळण होते. सिद्धनाथाचं चांग भलं माता जोगेश्वरीचं चांग भलं या चांग भल्याच्या नादानं सारी म्हसवड नगरी दुमदुमून जाते. सर्वत्र गुलाल खोबऱ्याचा सडा पडलेला दिसतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तगण नाथ भगवंताच्या रथाचा नाडा धरून ओढू लागतात. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर चालूच असतो. हा रथ माणगंगेतून ओढून वडजाई देवी जवळ आणतात. वडजाई देवी ही सिद्धनाथाची बहीण म्हणून तिला खण पातळ नारळ अर्पण करून रथयात्रा पुढे जाते. या यात्रेमध्ये भक्तगण बोललेला नवस फेडतात. यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी एसटी महामंडळाने गाड्यांची सोय केलेली असते. माणगंगे तीरी आणि मैदानात गाड्या विखुरलेल्या दिसतात. रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवालयासमोर रथ उभा राहतो. भक्त मंडळी यात्रा करून झाल्यानंतर घरी जाताना पुजाऱ्याकडून देवाचा आशीर्वाद म्हणून अंगारा आणि नारळ प्रसाद म्हणून घेऊन जातात. अशा पद्धतीनं श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या वरातीचा सोहळा पार पडतो.